औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने परभणी येथील घटनेचे दोषीवर फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। विभागीय आयुक्त यांना परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान व संविधानाची प्रत त्यांची तोडफोड करण्यात आली व संविधानाची विटंबना करण्यात आली। या प्रकरणी परभणी येथील समाजकंटकावर दोषीवर फाशीची शिक्षा व्हावी म्हणून विभागीय आयुक्त यांना औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। परभणी येथील समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान व संविधानाची प्रत तोडफोड केली म्हणून त्याला कठोर शासन व्हावे याकरिता निवेदन देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक काँग्रेस विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिश पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आखेब रजवी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय धर्मरक्षक, रेखाताई राऊत, उत्तम दनके, रेखा मुळे, रंजनाताई कांबळे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट यांनी केले। छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही जे निवेदन देण्यात आलं, ज्या जातीवादी माथे फिरूंनी परभणी येथे कालच जो घटनेचा अपमान केला, खरोखर आता मला असं वाटते अजून 4 दिवस नाही झाले, काही जातीवादी सरकारनी त्यांची चुणूक दाखवून दिलेली आहे। एवढी हिंमत कोणी करत नाही। बाबासाहेबांचा अपमान किंवा घटनेचा अपमान हा करण्याच्या पाठीमागे कोणीतरी निश्चितच कोणीतरी त्याच्या पाठीमागे आहे आणि वारंवार जर अशा पद्धतीने जर अपमान होत असेल, त्यांचे आमदार खासदार असे जाहीररित्या बोलतात तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नाही, निश्चितच याचा अर्थ की त्यांना त्यांचा पाठिंबा असतो। आम्ही काँग्रेसच्या वतीनं आणि आंबेडकर चळवळीच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो आणि इशारा देतो की यानंतर काँग्रेस ही एक समजूतदारपणे जी चळवळ आहे, काँग्रेसचा आतापर्यंतचा इतिहास आहे, परंतु आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहो। आम्ही त्यांना दाखवून देऊ की काँग्रेस हा कशा पद्धतीनं अशा जातीवाद्याला त्याचं उत्तर देण्यास तयार आहे। आज या काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी सिनियर आलेले आहे। आम्ही आयुक्तांना असेच बोललो की हा आमचा मेसेज आम्ही सरकारकडे पाठवा की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये ही इशारा म्हणून हा निवेदन देण्याची आम्ही तयारी दाखवलेली आहे। जर कारवाई झाली नाही तर याच्या पुढे काय करणार? आम्ही रस्त्यावर उतरू आणि तीव्र प्रकारात याचा निषेध करू। परभणी जनतेला काय तुमचा संदेश आहे? परभणीच्या जनतेला एकच सांगतो की सगळ्या माता बहिणींनी, तरुण वर्गांनी माथे फिरू जे आहेत त्यांना तसे सध्याच उत्तर न देता आपण शांततेच्या मार्गाने, सनदशील मार्गाने आपण तो प्रकरण पार पाडावं आणि जसा जसा वेळ येईल त्या पद्धतीने आपण त्याचे उत्तर देऊ। परभणी में जो घटना हुई, बाबा साहेब अम्बेडकर के पुतले के पास जो उनका संविधान है, संविधान को उठा के उसका जो मुड़तोड़ हुई, उसका निषेध करने के लिए कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक सिरसाट, सरचिटनीस पटेल साहब, रजवी साहब, माइनॉरिटी के जिला अध्यक्ष हमारे मोइन इनामदार, रेखाताई, मुळेताई और दूसरी एक ताई हमारे रंजनाताई और पूरे हमारे कांग्रेस के कार्यकर्ते। ये विभागीय आयुक्त साहब इनको मिले, हम उनसे बोले बात करें कि भाई तो परभणी में जो हुआ और औरंगाबाद के और मराठवाड़े के तुम रीजनल अध्यक्ष ये विभागीय आयुक्त है, इस पर नज़र रखो लॉ एंड ऑर्डर के वास्ते। जो शरपसंद लोग हैं, परसों जो अभी जिस तरीके से जहाँ महाराज ने बता दिया आज के पेपर में है, जो भी भड़काऊ भाषण दिए उन भड़काऊ भाषण वालों को भी उन पर कार्रवाई होना चाहिए और जो घटना का अपमान करे उन पर कड़ी से कड़े कार्य होके पूरे मराठवाड़ा में अपने किसी शांतता रहेंगी कि हमने हमारे विभागीय आयुक्त को बोला, उस पर ध्यान रखिएगा। इस्लाम करो, हम ऐसे करो।